डिअर स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये एरोबिक रेस्पिरेशन घेतलेलं आहे आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कशी फॉर्म होते याचा आपण स्टडी केलेला आहे. आज आपण एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन घेणार आहे. अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे द रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ज्या रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते. आता खरं म्हटलं तर रेस्पिरेशनची डेफिनेशन अशी आहे, रेस्पिरेशन मीन्स प्रोडक्शन ऑफ एनर्जी बाय ऑक्सिडेशन प्रोसेस. बरोबर आहे, म्हणजे अन्नापासून ऊर्जा निर्माण करणे याला रेस्पिरेशन म्हणतात. रेस्पिरेशनचे दोन टाईप आहे, एरोबिक अनएरोबिक. आपण एरोबिक रेस्पिरेशनचा स्टडी केलेला आहे मागच्या लेक्चरला. आज आपण अनएरोबिक रेस्पिरेशन घेणार आहे. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये some organism cannot live in presence of oxygen, for example many bacteria. काही जे सजीव असतात त्या सजीवांना ऑक्सिजनची गरज नसते, म्हणजे ऑक्सिजनच्या शिवाय ते जगतात. तसं आपल्याला ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही, कारण आपल्या सेल डॅमेज व्हायला लागतात, कारण एनर्जी त्यांना मिळत नाही. परंतु काही सजीव ऑक्सिजनच्या शिवाय सुद्धा जगू शकतात. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. जे अनएरोबिक रेस्पिरेशन करणारे काही बॅक्टेरिया आहेत, काही जीवाणू आहेत किंवा काही सजीव आहेत, अशा प्रकारचे सजीव हे काय एनर्जीचं प्रोडक्शन करतात. आता ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा, मानवी शरीरामध्ये सुद्धा कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. आपण याचं एक एक्झाम्पल घेऊ आणि मग पुढे जाऊ. आता जेव्हा तुम्ही एखाद्या कंटिन्युअस व्यायाम करताय किंवा एखादा डोंगर चढून जाताय, बरोबर आहे, तर डोंगर चढून जात असताना तुम्ही जर वेगाने चालले असतील बऱ्याच वेळापासून, तुमचे पायाला गोळे येतात, म्हणजे तुमचे पाय दुखायला लागतात. याचं कारण आपलं शरीर जास्त काम करतंय, आपल्याला एनर्जीची गरज जास्त लागते, पण त्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासते, एनर्जी जास्त लागते, ऑक्सिजन कमी पडतोय. अशा वेळेस आपल्या बॉडीमधल्या ज्या मसल्स आहे, पायांमधल्या मसल्स, त्या मसल्स अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. अनएरोबिक रेस्पिरेशन करताना अल्प प्रमाणात, कमी प्रमाणात एनर्जी निर्माण करतात. पण याचबरोबर काही अनवॉन्टेड साईड प्रॉडक्ट्स, काही निरुपयोगी पदार्थ तयार होतात. ते निरुपयोगी पदार्थ म्हणजे आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं. ते लॅक्टिक ऍसिड एखाद्या ठिकाणी साचलं की त्या ठिकाणी आपल्याला पेन्स होतात, वेदना होतात, पाय दुखतात. मग आपण जरा वेळ थांबतो, पाय दाबतो किंवा आराम करतो. अशा वेळेस ते लॅक्टिक ऍसिड काय होतं, डिस्ट्रीब्यूट होऊन जातं बॉडीमध्ये, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि आपल्याला तात्पुरतं बरं वाटलं. आपण परत चढायला सुरुवात केली का परत असं होतं. तर ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, परंतु ते ठराविक कंडिशनमध्ये होतं. काही बॅक्टेरियांमध्ये मात्र अनएरोबिक रेस्पिरेशनच होतं, एरोबिक रेस्पिरेशन होतच नाही. ठीक आहे. ग्लायकॉलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. जसे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकॉलिसिस प्रोसेस झाल्यानंतर पुढे पायरुविक ऍसिड तयार होतं आणि पायरुविक ऍसिड पासून एनर्जी तयार होते, तसं अनएरोबिक मध्ये दोन स्टेप होतात. एक म्हणजे ग्लायकॉलिसिस आणि एक येतं फर्मेंटेशन. आपण ग्लायकॉलिसिस ऑलरेडी स्टडी केलेला आहे, की जे काय सायटोप्लाझम मध्ये होईल आणि त्यापासून तयार होईल पायरुविक ऍसिड. कशापासून? ग्लुकोज पासून, म्हणजे कार्बोहायड्रेट्स पासून. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन इन दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण ऑक्सिडेशन होतं आणि त्यामध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. मात्र एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं आणि लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. Pyruvic acid produced through glycolysis converted into other organic acid or alcohol with the help of some enzymes in this process, that is called as a fermentation. Fermentation याला आपण आंबवणे अशी प्रक्रिया म्हणतो. जे पायरुविक ऍसिड तयार होईल पण त्या प्रोसेसने ग्लायकॉलिसिसने. येता बघा, एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन याच्यामध्ये पहिली स्टेप कॉमन आहे. कोणती? ग्लुकोज कन्व्हर्टेड इंटू ग्लायकॉलिसिस. बरोबर. तर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकॉलिसिस पासून जे पायरुविक ऍसिड तयार होईल, त्या पायरुविक ऍसिडचं रूपांतर हे काही एन्झाईमच्या साहाय्याने ऑर्गॅनिक ऍसिड, उदाहरणार्थ आपण एक बघितलं विनेगर, ऍसिडिक ऍसिड,
लॅक्टिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड अशा प्रकारचे वेगवेगळे ऑर्गॅनिक ऍसिड हे तयार होऊ शकतात किंवा अल्कोहोल, इथिल अल्कोहोल तयार होतं. तर हे अनएरोबिक रेस्पिरेशनचे प्रॉडक्ट असतात. आता अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होणार? ग्लुकोज. आता ग्लुकोजचं झालं ग्लायकॉलिसिस. ग्लायकॉलिसिस प्रोसेसने काय प्रोड्यूस झालं? पायरुव्हिक ऍसिड. बरोबर. पायरुव्हिक ऍसिडचं काय झालं? फर्मेंटेशन. फर्मेंटेशन मध्ये काय प्रोड्यूस झालं? विनेगर म्हणजे ऍसिटिक ऍसिड किंवा विटॅमिन्स विच आर कॅरीड बाय व्हॅरियस मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून आपण फर्मेंटेशन प्रोसेसने विनेगर, विटॅमिन्स असे तयार करू शकतो. त्याचप्रमाणे ग्लुकोजचं कन्व्हर्जन झालं ग्लायकॉलिसिसमध्ये. ग्लायकॉलिसिस प्रोसेसमध्ये प्रोड्यूस झालं पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिडचं फर्मेंटेशन केलं आणि त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालं अल्कोहोल. तर ही प्रोसेस कोणी केली? ईस्टने केली. ईस्ट ज्याला आपण किण्व म्हणतो, हे साधारणपणे फर्मेंटेशन प्रोसेसने अल्कोहोल तयार करतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल घेऊ आपण. शुगर फॅक्टरीमध्ये म्हणजे ऊसाच्या साखर कारखान्यामध्ये ऊसापासनं साखर बनतो, तिथे जेव्हा ज्यूसमधनं म्हणजे ऊसाच्या रसामधनं केमिकल प्रोसेस करून शुगर वेगळी काढतात, साखर वेगळी काढतात, अशा वेळेस अगदी अल्प प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये शुगर शिल्लक राहते, ग्लुकोज शिल्लक राहतं. त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया ऍड करतात, आपण पुढे घेणारच ते पुढच्या लेसनमध्ये. आणि त्या बॅक्टेरियामुळे त्याचं फर्मेंटेशन होतं. कशाचं? ग्लुकोजचं. कशामधल्या? त्या ऊसाच्या रसामध्ये शिल्लक राहिलेल्या, त्याला आपण पुढे ऊसमळी म्हणतो. आणि मोलॅसेस, त्यापासून इथिल अल्कोहोल बनतं, जी इथिल अल्कोहोल आता पेट्रोलमध्ये मिक्स करण्यासाठी वापरतात, की ज्यामुळे पेट्रोलची बचत पण होते आणि अल्कोहोलचं कन्झम्पशन होतं. तर ही एक प्रोसेस होते. त्याचप्रमाणे ग्लुकोजपासनं ग्लायकोलिसिस प्रोसेसने पायरुव्हिक ऍसिड तयार होईल. पायरुव्हिक ऍसिडचं फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन काय तयार होतं? लॅक्टिक ऍसिड तयार होतं. त्यासाठी कॅरीड आउट बाय इरिथ्रोसाइट्स अँड मसल सेल्स. इरिथ्रोसाइट आपल्या ब्लडमध्ये असतात. मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलंय की ज्या मसल सेल्स असतात बॉडीमध्ये, त्या मसल सेल्स ह्या फर्मेंटेशन प्रोसेसने पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिडमध्ये करतात. हे लॅक्टिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये साचलं, पायांमध्ये पर्टिक्युलरली, तर तिथं पेन्स होतात. आणि मग आपण ते पाय चेपतो म्हणजे ते लॅक्टिक ऍसिड आपण पसरवतो बॉडीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात, त्यामुळे तिथं पेन्स काय होऊन जातात? कमी होऊन जातात. तर हे अनएरोबिक रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये घेतात. आता फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये किंवा व्हिटॅमिन प्रोडक्शनमध्ये काय होतं? फर्मेंटेशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ पायरुव्हिक ऍसिड इंटू ऑर्गॅनिक ऍसिड ऑर अल्कोहोल बाय अनएरोबिक रेस्पिरेशन. ऑलरेडी आपण घेतलेलं आहे की पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये किंवा ऑर्गॅनिक ऍसिड. ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये कार्बन हा घटक असतो. मी तुम्हाला नावं सांगितली, लॅक्टिक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड. तर ते अनएरोबिक रेस्पिरेशनने प्रोड्यूस होईल. ठीक आहे. मग आता विटॅमिन्स म्हणजे काय? विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड विच आर एसेन्शियल फॉर द प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस लाईफ प्रोसेस. आपल्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या लाईफ प्रोसेस चालतात, या लाईफ प्रोसेसचं कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला कोणाची गरज असते? विटॅमिनची गरज असते. त्याला आपण जीवनसत्वे म्हणतो. विटॅमिनचे 6 टाईप आहे मेन. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. स्टुडंट, विटॅमिन पी सुद्धा आता नवीन आलेलं आहे. तर आपला स्टडी फक्त विटॅमिन ए, बी, सी, डी, ई आणि के पर्यंतचे. ठीक आहे. विटॅमिन याला जीवनसत्व अ, ब, क, ड, ई आणि याला के म्हणतात. इथं कन्फ्युजन नको. सी म्हणजे क आणि हा के, असे दोन वेगवेगळे विटॅमिन. त्यापैकी जे विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के जे आहे हे फॅट सॉल्युबल आहे. फॅट सॉल्युबल म्हणजे ते स्निग्ध पदार्थात विरघळतात. तर विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे वॉटर सॉल्युबल आहे, म्हणजे ते पाण्यात विरघळतात. आता विटॅमिन बीचे अनेक प्रकार आहे. विटॅमिन B2, B6, B1, B12. B12 हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलाय. तर हे सगळे विटॅमिन बी, त्याला आपण बी कॉम्प्लेक्स म्हणतो. आणि विटॅमिन सी. आता हे विटॅमिन बी आणि विटॅमिन सी जर बॉडीमध्ये एक्सेस झाले, जास्त प्रमाणामध्ये झाले, तर ते बॉडीमधनं युरिन थ्रू शरीराच्या बाहेर टाकले जातात. त्यामुळे यांचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होत नाही एक्सेस झाले तर. पण विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि ई आणि के हे मात्र फॅट सॉल्युबल आहे. हे वॉटरमध्ये सॉल्युबल होत नाही. हे फॅटमध्ये
सॉल्युबल आहे ते बॉडीमध्ये साठून राहतात. जर त्यांचं प्रमाण एक्सेस झालं तर आपल्याला काही डिसीज होतात. ठीक आहे, म्हणून ह्या सगळ्यांचं प्रमाण आपल्याला नियमित असायला पाहिजे. Vitamins like riboflavin and nicotinamide are used for the synthesis of FADH2 and NADH2 respectively. हा रायबोफ्लेविन आणि निकोटामाइड हे विटॅमिन बी चेच प्रकार आहे. मी तुम्हाला सांगितलं B1, B2, B6, B12 त्यापैकी. तर या विटॅमिनचा उपयोग आपल्याला आपल्या बॉडीमध्ये FADH2 आणि NADH2 तयार करायला होतो आणि त्याचं रूपांतर पुढे ATP मध्ये म्हणजे एनर्जीमध्ये होतं. ठीक आहे, आता विटॅमिन ए ची डिफिशियन्सी झाली तर नाईट ब्लाइंडनेस किंवा रात्रंधळेपणा येतो. विटॅमिन डी ची डेफिशियन्सीमुळे रिकेट्स येतो. विटॅमिन ई अनफर्टिलिटी. विटॅमिन के मुळे ब्लड लवकर कोॲग्युलेट होत नाही. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स किंवा बी मुळे तोंड येणे तुम्हाला माहिती आहे. विटॅमिन सी मुळे स्कर्वी नावाचा डिसीज होतो डेफिशियन्सीमुळे. हे विटॅमिन्स आपल्या बॉडीला गरजेचे असतात. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतो, विच आर द वॉटर सॉल्युबल अँड फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. स्टुडंट, जसं आपल्याकडे मेन आपण न्यूट्रिएंट घेतला कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला एनर्जी मिळेल, फॅट्स पासून आपल्याला एनर्जी मिळते, तसंच फॅट हे फॅट सॉल्युबल विटॅमिनच्या गरजेसाठी आहे. त्याचप्रमाणे आपण बघितले प्रोटीन्स हे बॉडी बिल्डिंगसाठी वापरतात. त्यानंतर आपण व्हिटॅमिन्स घेतले, हे सगळे जसे न्यूट्रिएंट आहे तसे वॉटर आणि फायबर्स हे सुद्धा महत्वाचे घटक आहेत. आता त्यापैकी वॉटर. About 65 to 70% water in our body. Each cell contains 70% water weight by weight. आपल्या शरीरामध्ये जवळपास 65 ते 70% पाणी आहे आणि सेल जी आहे त्या सेलचं एकूण वस्तुमानापैकी जवळपास 70% भाग पाणी आहे आणि उरलेलं इतर घटक असतील. ब्लड प्लाझ्मा जो असतो आपल्याला, त्या ब्लड प्लाझ्मा जवळपास 90% वॉटर असतं आणि फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय होल बॉडी डिपेंड ऑन वॉटर अँड इट इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट. त्यामुळे पेशींचं कार्य चालण्यासाठी, बॉडीचं कार्य चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते आणि जर पाणी आपल्या बॉडीमध्ये कमी पडलं तर इनडायरेक्टली आपल्याला त्याचा दुष्परिणाम लगेच जाणवतो. म्हणून वॉटर हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. वॉटरपासून कोणती एनर्जी मिळत नाही, पण इतर जेवढेही फिजिओलॉजिकल प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये चालतात या सगळ्या चालण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. लास्ट न्यूट्रिएंट आपल्याला घ्यायचा आहे फायबर्स. त्याला आपण तंतुमय म्हणतो. अवर बॉडी कॅन नॉट डायजेस्ट फायबर. आपली बॉडी फायबर डायजेस्ट करू शकत नाही, बट दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस अँड इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. परंतु काही पदार्थचं पचन करण्यासाठी आणि न पचलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी, अनडायजेस्टेड सबस्टन्स म्हणजे न पचलेले पदार्थ, इजेशन म्हणजे थ्रोन आउटसाइड द बॉडी, बहिक्षेपण, शरीराच्या बाहेर टाकाऊ पदार्थ टाकणे, त्याला आपण इजेशन म्हणतो. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण अन्न पचल्यानंतर पचलेलं अन्न बॉडीमध्ये शोषलं जाईल आणि अनवॉन्टेड सबस्टन्स बॉडीच्या बाहेर टाकले जाईल, त्याला आपण म्हणू इजेशन. तर हे इजेशन होण्यासाठी फायबरची गरज असते. सोर्स ऑफ फायबर्स आर लिफी व्हेजिटेबल. आपल्याला फायबर्स कुठनं मिळतात? लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्यांमध्ये, फ्रुट्स, फळांमध्ये, सिरल्स, तृणधान्यांमधून आपल्याला काय मिळतात? फायबर्स मिळतात. आपल्या बुकमध्ये एक रिझन दिलंय, फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स. गिव्ह रिझन. आता याचं रिझन किंवा याचा आन्सर तुम्हाला इथंच आहे की फायबर इज नेसेसरी फॉर आवर बॉडी. आवर बॉडी कॅन नॉट डायजेस्ट द फायबर, बट fiber is necessary for the digestion of other substance, as well as undigested substance are thrown outside the body by using of fiber. Therefore fiber are one of the important nutrients. So student, आपण इथे न्यूट्रिएंट्स विषयी स्टडी केलेला आहे. तर आपली जी लाईफ प्रोसेस आहे त्या लाईफ प्रोसेसमध्ये पहिला आहे न्यूट्रिएंट्स, दुसरा आहे सेल डिव्हिजन. नेक्स्ट लेक्चर पासून आपण सेल डिव्हिजन स्टार्ट करू. आता तुम्ही यावरती डिपेंडंट असलेली एक्झरसाइज बुकमध्ये आहे आपल्या, ती सॉल्व करा आणि मला पाठवा. ओके, थँक्यू.